नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जे हडपसरला उषा किरण हॉस्पिटलमध्ये जे बॉम्बचं प्रकरण घडलं त्याविषयी आपण कालच एक व्हिडिओ टाकला होता की हा एक फेक बॉम्ब आहे, हा एक फुसका फटाकडा आहे, हे काहीतरी कुणीतरी केलेलं खेळणं आहे. तर ते आज सत्यात उतरलं. तो जो आरोपी आहे तो एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि तो मूळचा सोलापूर गावचा आहे. त्याचं नाव आहे शिवाजी राठोड. तर त्याने असं का कृत्य केलं किंवा का केलं, तर त्याला एक गुप्तरोग झाला होता. त्यावेळी तो उषा किरण हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यावेळी त्याला खर्च सांगितला होता एक 7 लाख रुपये आणि तो कर्जबाजारी झाला होता. तर त्याच्यामुळं त्याला काय करायचं होतं की हॉस्पिटलकडून खंडणी उकळायची होती किंवा त्यांना असं हे करून ब्लॅकमेल करून त्याच्यावर उपचार करायचे होते. मग त्याने त्याच्यासाठी काय केलं, तो राहायला मांजरीला त्याचं एक कापड दुकान होतं आणि त्या ठिकाणी त्याने काय केलं की एक ऑनलाईन घड्याळ मागवलं 100-150 रुपयाचं. मी जसं म्हटलं तुम्हाला, हा फुसका बारच होता आणि ॲल्युमिनियमच्या 2-3 नळ्या, चिकटपट्ट्या आणि आतमध्ये काहीतरी एक आपलं असं त्या घड्याळाचाच टायमर म्हणून लावला. मी तुम्हाला म्हटलं होतं, ज्या माणसांना बॉम्बस्फोट करायचं ते एवढं 7-8 तासाचं टायमर कधीच लावत नाही. तर त्याच्यासाठी जवळजवळ आपल्या पुणे पोलिसांच्या 1000 म्हणजे फोर्स कामाला लागले आणि त्याला शेवटी आज म्हणजे शुक्रवारी त्याला नागपूर येथे पकडला. कारण त्याला माहिती होतं की पोलीस त्याच्या मागोव्यावरती आहेत. त्याच्यामुळं त्याने काय केलं की त्याची बहीण नेपाळला राहते, तर तो हावडा मार्गे नेपाळला जाण्याच्या हिशोबात होता. त्याची लोकेशन वर्ध्याच्या आसपास सापडल्यामुळे पोलीस आणि ATS हे सगळ्यांनी मिळून त्याला त्याच्या मुसक्या आवळल्या नागपूरमध्ये आणि नागपुरातून त्याला इकडं पुण्याला घेऊन येण्यात आलं. तर आता त्याच्यावरती काय पुढची कारवाई होणार आहे किंवा त्याने ह्या गोष्टी अगोदर पोलिसांना म्हटलं की मी केलं, नंतर म्हटलं की मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि त्याने स्वतःच अगोदर पोलिसांकडे गेला आणि सांगितलं की मी हा गुन्हा केलेला नाही. त्याला CCTV मध्ये धरला होता. कसा सापडला तो बॉम्बचं ते टेपिंग करत असताना त्याचा टिक्सो टेप संपला होता. तो टिक्सो टेप आणायला शेजारीच तिथं दुकान आहे स्टेशनरीचं, त्या हॉस्पिटलची जी भिंत आहे त्याच्या शेजारीच दुकान आहे. तर तिथे गेला आणि त्याने तिथे काय केलं, ऑनलाईन बिल मारला आणि तो टिक्सो टेप घेऊन आला. त्याच्यामुळे CCTVने काय केलं, तो CCTV मध्ये कैद झाला आणि त्या कैद झाल्यामुळे त्याला ऑनलाईन जे त्याने पेमेंट केलं होतं त्याच्यावरून त्याला ट्रॅक करायला एकदम सोपं गेलं. आणि अशा पद्धतीने हा शिवाजी राठोड एक फुसका बॉम्ब तयार करणारा की इतक्या चॅनलने तिथं आवाचे जमा केला होता की जिवंत काढतो सापडलं, हडपसर हादरलं, पुणे हादरलं. चॅनलला फक्त काय की काही माहीत नसताना बातमी आली रे आली की त्याचं एकदम इतकं 4 तासाचा थरार, 10 तासाचा थरार, पोलिसांच्या एवढ्या तुकड्या, ATS, बॉम्ब स्क्वॉड सगळं आणि चॅनल सगळे व्हिडिओ टाकत होते की खूप मोठा थरार, खूप मोठं जिवंत सापडलं. परंतु एक आपलाच महाराष्ट्र माझा असं चॅनल आहे, मी त्या दिवशी काहीही टाकलेलं नाही. कारण मला माहिती होतं की एक तो एक फुसका फटाकडा आहे, त्याचं वजन साधारण ते पावशेर पण नसेल. अशामध्ये कुठं ग्रॅनाइट्स आढळते का किंवा अशामध्ये कुठं आपण बॉम्ब तयार करू शकतो का? तर ही एक जनरल बाब होती, परंतु त्याला इतकं सिरियसली घेण्यात आलं की न्यूक्लिअर बॉम्ब असल्यासारखं त्याला सिरियस घेण्यात आलं आणि आता शेवटी काय झालं, सगळं खोटं ठरलं. तर मित्रांनो, आपण लेट येतो पण थेट येतो. म्हणून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.